मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना या जिल्हा आस्थापना आणि वेतनोत्तर खर्चांसाठी माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2025 करिता अनुदानाचे वाटप करण्याकरता राज्य सरकारने GR काढलेला आहे। GR अंतर्गत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्या मार्फत 16 जानेवारी 2026 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णय अंतर्गत या ठिकाणी जे आहे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी एकूण 143,72,72,000 व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये 57,54,53,63,000 इतकी अर्थसंकल्पामध्ये तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। आता सदर तरतुदी अंतर्गत प्रत्येक महिन्यामध्ये जे काही वेतन आहे, जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील वेतन आहे, त्याचबरोबर वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेअंतर्गतची जी काही वेतने असेल त्यासाठी दर महिन्याला या ठिकाणी पैसे वितरण केले जातात। आता महत्त्वाचं बघितलं तर आपण 29,55,48,400 एवढी जी रक्कम आहे ती संजय गांधी निराधार अनुदान योजना यासाठी या ठिकाणी जे आहेत वाटप करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जे वृद्ध भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांच्यासाठी जर बघितलं आपण तर 12,03,40,500 एवढी रक्कम जे आहे वितरित करण्यात आलेली आहे आणि सदरची जी रक्कम आहे ती नोव्हेंबर डिसेंबर 2025 करिता या ठिकाणी वापरण्यात येणार आहे आणि त्यासाठी या ठिकाणी खर्च करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे बघितले तर या ठिकाणी सदर निधींचा संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना या दोन्ही योजनांचे पैसे राज्य सरकारने वितरित केलेले आहे। आपण जिल्ह्यानुसार जर माहिती बघितलं तर यामध्ये जिल्ह्यानुसार सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। आता हा जो परिपत्रक आहे 16 जानेवारी 2025 रोजीचा परिपत्रक आहे। या अंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 करता जे काही निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे सर्वसाधारण आस्थापनांसाठी या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे। सर्वात महत्त्वाचं जे आहे, जे योजनेतील लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी वेतनासाठी जे पैसे आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्याची टोटल रक्कम जर आपण बघितलं तर पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर अशा 6 विभागांसाठी या ठिकाणी निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी 29,28,60,330 एवढी जी रक्कम आहे वितरण करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जे काही वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी या 6 विभागांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बघितलं तर एकूण 120,99,00,000 एवढी जी रक्कम आहे वितरण करण्यात आलेली आहे। आता सदर निधी जे आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने वितरित केलेलं आहे संबंधित विभागाला, जे विभाग आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाला। त्यामुळे या विभागातील जेवढे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल। 3-3 हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर असे या ठिकाणी दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होणार आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ रोज मिळत जातील। धन्यवाद।